नगरपालिकेच्या नाक्यावर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरमध्ये जाणार आहोत। मनसेचे एकमेव आमदार असलेल्या शरद सोनावणेंच्या मतदारसंघात ही नगरपालिका आहे। या नगरपालिकेवर सध्या मनसेच्या मदतीने राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे, तर सर्वात जास्त नगरसेवक असूनही शिवसेना विरोधात बसली आहे। येत्या पालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे पालिका हातात घेण्यासाठी तयारीला लागली आहे। तिथल्या लोकांना याबद्दल काय वाटतं याचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, पण त्याआधी इथलं पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे त्यावर एक नजर टाकूया। जुन्नर नगरपालिकेचं पक्षीय बलाबल आपण पाहतोय। शिवसेनेचे 8 नगरसेवक आहेत, राष्ट्रवादीचे 7, मनसेचे 2 आणि एकूण 17 नगरसेवक या ठिकाणी आहेत। तेव्हा आता थेट जाऊयात जुन्नरच्या नगरपालिकेच्या नाक्यावर। नमस्कार, मी नवनाथ बन। नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलोय शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर नगरपालिकेच्या नाक्यावर। 155 वर्षाची ही नगरपालिका, परंतु या 155 वर्षात खरंच शहराचा विकास झाला का? मागच्या काळात सत्ताधाऱ्यांनी काय केलं? विरोधकांना काय वाटतं? त्याशिवाय सर्वसामान्य जुन्नरकर आपल्यासोबत आहे, त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया सत्ताधाऱ्यांपासून। काय सांगाल, 5 वर्षात काय झालं? गेल्या 5 वर्षामध्ये जेमतेम 4.5 वर्ष 3.5 वर्ष नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे। आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून जुन्नर शहरामध्ये आरोग्यासंदर्भात काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जुन्नर शहरामध्ये जर आपण जाल तर गेल्या 10 वर्षापूर्वीचं जुन्नर शहर आणि आजचं जुन्नर शहर, पेठेमध्ये फिराल तर सगळीकडे रस्त्यांची कामं, ड्रेनेजची कामं जी असतील महत्त्वाची, ही अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या काळामध्ये केल्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे। आपण ज्या शहरामधून एंट्री करतो त्याचं प्रवेशद्वार आपण पाहिलं असेल तर ते प्रवेशद्वार या ठिकाणी शिवनेरी विकास निधीतून बांधण्यात आलेला आहे। काल परवापर्यंत LED दिव्यांच्या संदर्भामध्ये जो एक निर्णय होता तो सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे यांनी 1 कोटी जवळजवळ 96 लक्ष रुपये ते 1 कोटीपर्यंतचा निधी LED दिव्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। शिवसेनेची ज्यावेळेस पहिल्यांदा सत्ता आली त्यावेळेस सर्वात प्रथम जुन्नर शहराचं जे पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न सर्वात पहिला सोडवण्यात शिवसेनेने प्रयत्न केला आहे। ज्यावेळेस पहिल्यांदा सत्ता आली त्यावेळेस नगरपालिकेच्या याच्यामध्ये जॅकवेल टाकून आपलं बंधारा बांधण्यात आला। निर्णय घेण्याचं काम रचनात्मक विकासासाठी सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेच्या लोकांनी पूर्णपणे केलं। त्यांनी सांगितलं LED दिवे बसवलेत वगैरे, ते पटते तुम्हाला? LED दिवे बसवलेत ते नाकारून चालणार नाहीत, परंतु त्याच्यासाठी ताईंनी सांगितलं इतका निधी निश्चित नाही। आणि शिवनेरी विकास आराखडा हे शासनाचं एक वेगळं हेड आहे आणि त्याच्या माध्यमातून ते झालेलं आहे। नगरसेवकांनी प्रयत्न करणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे, त्यासाठी सगळ्याच नगरसेवकांनी प्रयत्न केलेले, त्यामध्ये दुमत नाही। 4 महिन्यात रस्ते खराब कसे झाले? जर तुमचे खराब होत असेल तर मग नवीन टेंडर कशासाठी भरायचं आणि विकासाचा उहापोह कशासाठी करायचा? आपण विचारूया अत्यंत कमी काळामध्ये रस्ते खराब झाले असे त्यांचा आरोप आहे, तुम्हाला पटते? आता हे म्हणतात रस्ते खराब झाले। मी निश्चितपणे मान्य करतो की रस्ते खराब झाले, पण रस्त्यावरचा असणारा सरफेस आणि कोटिंग ह्याची कामं आज अद्याप बाकी आहेत। ती पावसाळ्यामध्ये ती कामं गेल्यामुळे ती कामं करता आलेली नाहीत। आता पावसामध्ये ते रस्ते सेट झाले, त्याच्यानंतर कार्पेटची आणि सरफेसची कामं केली जातील। ज्या ठिकाणी आम्ही ड्रेनेज व्यवस्था केली, उदाहरणार्थ खलीलपुरा, या ठिकाणी आम्ही संपूर्ण खलीलपुरा हा ड्रेनेज व्यवस्थेखाली आणलेला आहे। 250 mmचे पाईप टाकलेले आहे, त्याच्यासाठी सगळ्या टेक्निकल सँक्शन्स आम्ही घेतलेले आहे। सगळ्या पद्धतीने पारदर्शकपणे आम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे। आता तिथं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी गेले खलीलपुरा या ठिकाणी किंवा कागदीवाडा या ठिकाणी, तिथं डेंग्यूच्या पेशंटची संख्या बघा, आणि जिथं गटारी ओपन आहे यांनी ज्या ठिकाणी विरोध केला की ह्या गटारी होता कामा नाही, तिथं 250 विरोधामुळे डेंग्यूचे पेशंट जास्त पेशंट आहे। तुम्ही बघा, सर्वे करा, आम्ही सांगत नाही असं, डेंग्यू बघा तिकडे काय आहे। नाही, विचारूया आपण त्यांना, तुमच्या विरोधामुळे ते वाढले? साहेब, अगदी खरं, सामान्य नागरिकांना माहिती कमी आहे, पण मी एक असं, मला सामान्य नागरिकांच्या मनात जे प्रश्न आहेत की 3.5 वर्षापूर्वी 97 ते 98 लाख रुपये खर्च करून जिमखाना उभारला गेला साहेब, त्याच्या खाली एक स्विमिंग पूल पण उभारला गेला होता, त्याला 1.25 कोटी रुपये खर्च केला होता। स्विमिंग पूल आपला किती दिवस चालला आणि जिमखान्याचं उद्घाटन आजपर्यंत प्रलंबित आहेत। विचारूया, कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण केले, कशामुळे करायची वेळ आली?
स्केटिंग होत होतं, त्याच्यावरती गाड्या सरकत होत्या आणि त्याच्यावर काही प्रमाणात खड्डे पडले होते. तिथं रविवारचा आठवडे बाजार भरतो. आठवडे बाजार भरत असताना काही तिकडं पाल ठोकताना त्यांनी फोडले होते ते रस्ते फुटल्यामुळे रस्ता व्यवस्थित नसल्या कारणामुळे मग आम्ही तिकडच्या लोकांशी चर्चा केली आणि त्या लोकांची मागणी असल्या कारणानंतर आम्ही त्याच्यावरती कोटिंग केलं. असं त्याच्यामुळे कोटिंग हो, आम्ही लोकांच्या मागणीनुसार साहेब, जुन्नर शहरामध्ये एंट्री केल्यानंतर तो जुन्नर शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे परदेशपुऱ्यातला. त्या ठिकाणी सिमेंटचा कॉन्क्रिटीकरण झालं होतं, या गोष्टीची मी पूर्णपणे सहमत आहे. पण सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण झालं असताना जुन्नर शहरामध्ये पडणारा पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस पडतो त्यामुळे तो रस्ता थोडा खराब झाला होता आणि तो खराब झाल्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही रस्त्याचं काम केलेलं नाही, तर रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणावरती आम्ही फक्त कार्पेटचा कोट घेतलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केलेत, परंतु सामान्य जुन्नरकरांना याबद्दल काय वाटतं आपण त्यांना विचारूया. काय सांगाल, काय अवस्था आहे? सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न या नगरसेवकांनी सोडवलेले. तुम्ही जर जुन्नर शहरामध्ये गेले तर तुम्ही बघाल का गटारीची कामं झालेली आहे, रस्त्याची कामं झालेली आहे, गार्डनची कामं झालेली आहे. पण हे काय विरोध करायचा म्हणून करतात, नंतर सगळे एक येऊन कामं करतात आतमध्ये, पण इथं फक्त विरोध करतात. तुम्ही नगरपालिकेत गेले तर सगळे नगरसेवक एक जागी असतात आणि हिरे मिळून कामं करत असतात. एवढंच माझं म्हणणं. जुन्नर शहरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सत्ता भोगलेली आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही विकास केला दावा करते, शिवसेनाही करते, मात्र हा विकास आहे की भकास आहे हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला एक प्रश्न आहे. कारण या जुन्नर शहरामध्ये जी विकासाची दावे केले जात आहे, या झालेल्या विकासावरती कोणाचाही याच्यावरती अंकुश नाही. की जो कॉन्क्रीटच्या रस्त्यावर कार्पेट केलंय म्हणतात आणि वर काय सांगतात की MGPचं टेक्निकल सँक्शन. आज चॅलेंज देतो मी, इथं चॅलेंज देतो. 5-10 हजार रुपये दिले ना, MGP वाले वाटल ते टेक्निकल सँक्शन देतात. वाटल ते टेक्निकल सँक्शन कुठलाही मी आणून देतो तुम्हाला टेक्निकल सँक्शन. त्यामुळे टेक्निकल सँक्शनचं. आणि दुसरी गोष्ट, कोणतरी म्हटलं की तिथं बाजार आहे, तिथं खिळे ठोकतात, रस्ते खराब होतात. साहेब, 1 कोटी रुपये खर्च करून ते कॉन्क्रीट केलं. तेवढाच खर्च करून धान्य बाजारचं देखील कॉन्क्रीट केलं. तो रस्ता का नाही खराब झाला? तो रस्ता का खराब झाला नाही? अहो, यांनी आत्ता तिथं सुद्धा बाजार आहे, यांनी आत्ता 3 कोटी रुपये खर्च करून जुन्नर शहरातले डांबरी रस्ते बनवले. साहेब, हे डांबरी रस्ते बनवत असताना त्या रस्त्यावर असलेली 3 फूट खडी खोदून काढली. माझा प्रश्न आहे आज या ठिकाणी, कुठे गेली 3 फूट खडी? ती 3 फूट खडी गेली कुठं? लगेच विचारू. काय झालं या ठिकाणी? आत्ता विरोधकांनी मुद्दा उपस्थित केला की ते पहिला मुद्दा उपस्थित केला टेक्निकल सँक्शनचा. टेक्निकल सँक्शन काहीतरी कुठेतरी प्रशासन नावाचा प्रकार आहे की नाही? का सगळीच कामं नगरसेवकांच्याच माध्यमातून? नगरसेवक काय करतात, ठराव करतात, पुढचं इम्प्लिमेंट जे करण्याचं काम आहे ते मुख्याधिकारी करतो. आणि हे सुद्धा नगराध्यक्ष राहिलेले आहेत. आता हे नगराध्यक्ष गेले, त्यावेळी काय कारणाने गेले ते त्यांनाच माहिती आहे. त्याबाबतही मला बोलायचं नाही. पण टेक्निकली मुद्द्यावरती बोलायचं जर कधी झालं, टेक्निकल सँक्शन मिळते, तर मग टेक्निकल कशासाठी गव्हर्नमेंटने ठेवलंय? जुन्नरमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांनी अनेक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेत, परंतु सामान्य नागरिकांचे प्रश्न मात्र अजून सुटले नाही असं सामान्य जुन्नरकरांना वाटलं. शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये आजचा कार्यक्रम इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नगरपालिकेच्या नव्या नाक्यावर. तोपर्यंत मी नवनाथ बन आणि कॅमेरा पर्सन कृष्णा खापरे आपल्या सगळ्यांची रजा घेतोय. तुम्ही बघत राहा ABP माझा.